अन्याय, अत्याचार, भ्रष्टाचार के खिलाफ निष्पक्ष, निर्भीक, निरंतर आवाज उठाने वाला आपका अपना न्यूज चैनल कलम मांगे इंसाफ। चंद्रपूर येथील शांतीधामच्या बाजूला नदीला लागून असलेले अतिक्रमण कायमस्वरूपी काढण्यात यावे यासंबंधीचे निवेदन दीपक जयस्वाल, माजी नगराध्यक्ष नप चंद्रपूर यांनी चंद्रपूर शहर महानगरपालिकेचे आयुक्त अकुनुरी नरेश यांना दिले आहे। हा निवेदन देताना त्यांनी सांगितले आहे की योग्य ती कारवाई न केल्यास व हा अतिक्रमण न हटविल्यास उच्च न्यायालयात जाणार असे त्यांनी म्हटले आहे। विषयांकित तक्रार त्यांनी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, चंद्रपूर जिल्ह्याचे संपर्क मंत्री इंद्रनील नाईक सह अनेकांना दिली आहे। हे मात्र विशेष, चंद्रपूर शहर महानगरपालिकेच्या हद्दीतील शांतीधामच्या बाजूला नदीपर्यंत काही लोकांनी, उदाहरणार्थ हकीम ॲल्युमिनियम, गॅलेक्सी प्राइम मॅट्रेस, अल्ट्राटेक सिमेंट, स्टार ट्रेडर्स, नॅशनल फॅब्रिकेशन, महाराष्ट्र ग्लास, इंडियन कार्गो स्पेअर पार्ट्स, गिरनार कार्गो, आयशा फर्निचर पासून अनेक दुकानासह अनेकांनी पोल गाडून नदीला लागून अतिक्रमण करून बांधकाम ही केले आहे। या जागेवर चंद्रपूर शहर महानगरपालिकेचा बोर्ड लावलेला असून ही जागा रेड झोन आणि ब्ल्यू झोन मध्ये येते व येथे कोणीही बांधकाम करू नये असले सूचना फलक लावले असताना देखील कोणत्याही शासकीय आदेशाला न जुमानता सदर जागेवर लोकांनी अनधिकृतपणे मोठे मोठे गोडाऊन बांधले आहे। हे मात्र विशेष, 1 महिन्याच्या आत सर्व अतिक्रमण काढून ही जागा चंद्रपूर शहर महानगरपालिकेने आपल्या ताब्यात घ्यावी व तिथे सौंदर्यीकरण करून लोकांच्या उपयोगासाठी त्या जागेचा वापर करावा अशी विनंती देखील दीपक जयस्वाल यांनी केली असून 1 महिन्याच्या आत पूर्ण अतिक्रमण न काढल्यास नाईलाजाने हायकोर्टात जावे लागेल असे देखील दीपक जयस्वाल यांनी सांगितले असून सर्वांना नोटीस देऊन अतिक्रमण काढण्यास सांगावे असे सूचना सुद्धा त्यांनी केल्या आहे। चंद्रपूर शहर महानगरपालिकेने स्वतः अतिक्रमण काढण्याची कारवाई करावी अशी मागणी देखील दीपक जयस्वाल यांनी केली आहे। पुढे पाहू होणार तरी काय, स्वतःला वाचविण्यासाठी अतिक्रमणधारक शोधणार कोणते उपाय, नवनियुक्त भाप्रसे आयुक्त अकुनुरी नरेश देणार काय उपरोक्त रास्त मागणीला अनुसरून सर्वांना न्याय, हे मात्र विशेष। पूरा अतिक्रमण कर लिया है इन्होंने, महानगर पालिका ने जबकि नोटिस दिए है, सब कुछ दिए है, खुलेआम आह्वान किया है नगर पालिका ने कि यहाँ कुछ बना है नहीं, फिर भी ये इतना बड़ा अतिक्रमण नदी के पास में दिखाई दे रहा है कि पूरा अतिक्रमण, इस अतिक्रमण को हटाएगा कौन? अधिकारियों ने तो फिलहाल धारण कर रखा है मौन। जमीन से जुड़े माजी नगराध्यक्ष, नगर परिषद चंद्रपुर के माजी नगराध्यक्ष दीपक जयस्वाल ने इस बारे में शिकायत की है आयुक्त चंद्रपुर शहर महानगर पालिका को कि ये नदी के पास का अतिक्रमण हटाया जाए, जो कि नियमांतर्गत नहीं है। बड़े पैमाने पर अतिक्रमण है और बाढ़ आए या पानी आए तो बहुत जान का खतरा है, तो इसके लिए जवाबदार कौन, यह सवाल भी निर्माण होता है। ये सारा अतिक्रमण हटाया जाना चाहिए और नदी के पास होने वाली दुर्घटनाओं से नागरिकों को सुरक्षित किया जाना चाहिए। यही वो नदी है और जिसके बाजू में ये संपूर्ण अतिक्रमण है। इसके खिलाफ जागरूक नागरिक दीपक जयस्वाल ने शिकायत कर रखी है। उनकी शिकायत की ओर अधिकारी ध्यान देंगे या नहीं, ये सवाल फिलहाल इसका उत्तर नहीं मिल पाया है, लेकिन जल्द ही कार्रवाई होगी ऐसी अपेक्षा दीपक जयस्वाल ने व्यक्त की है। नवनियुक्त आयुक्त इस बार एक्शन मोड पर आकर इस अतिक्रमण को हटाएंगे। हालांकि बोर्ड भी लगा हुआ है, देखिए चंद्रपुर शहर महानगर पालिका ने एक बड़ा बोर्ड लगाया है जिसमें लिखा है की सर्व नागरिकांना सूचित करण्यात येते की सदर क्षेत्र निळी रेषा अंतर्गत येत असल्यामुळे इथे कोणीही बांधकाम करू नये। सदर क्षेत्रात बांधकाम केल्यास चंद्रपूर शहर महानगरपालिकातर्फे पूर्व सूचना न देता बांधकाम निष्कासित करण्यात येईल व कोणतेही नुकसान झाल्यास त्याची संपूर्ण जबाबदारी आपली राहील याची गांभीर्याने नोंद घ्यावी। आदेशान्वये आयुक्त चंद्रपूर शहर महानगरपालिका असे त्या फलकावर नमूद असताना सुद्धा कोणालाही न जुमानता
सर्रास अतिक्रमण करण्यात आलेलं आहे व नगर आयुक्त महानगरपालिका प्रशासन झोपेत आहे का हा प्रश्न निर्माण झाला आहे। हा संपूर्ण अतिक्रम हटविला गेला पाहिजे, यासाठी नागरिकही समोर येत आहे, कारण की जीवाची सुरक्षता अत्यंत आवश्यक असल्यामुळे हे पूररेषेच्या नियंत्रणाच्या आत असल्यामुळे हा अतिक्रमण पूर्णपणे हटविण्यात यावा व या ठिकाणी सौंदर्यीकरण करण्यात यावा किंवा ही जागा चंद्रपूर शहर महानगरपालिकेने राखीव करून कोणत्या तरी विशेष प्रयोजनाकरिता किंवा जसं पूर्वी येथे लावारिस प्रेत पुरले जात होते त्यासाठी या जागेचा वापर करावा अशी विनंतीसुद्धा दीपक जयस्वाल यांनी विनंतीच्या माध्यमातून केली आहे। हे मात्र विशेष